नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला चिकन बिर्याणी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही। तर हा व्हिडिओ मी आधीच बनवलेला होता, पण गावाला गेल्यामुळे तो तसाच पेंडिंग राहिला, तर आज मी तो तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अगदी सुटसुटीत अशी बिर्याणी झालेली आहे, फडफडीत एकदम मस्त। कलरही खूप छान आलेला आहे, सुगंध पण मस्त सुटलेला आहे बिर्याणीचा। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा। तर बिर्याणी बनवण्यासाठी मी हे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकन मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। तर आता त्याच्यामध्ये मी हळद, मीठ म्हणजे मसाले जे आपले आहेत ते सगळे टाकून घेणार आहे। तर 1 चमचा हळद टाकते, कारण आपल्याला नंतर ग्रेव्हीसाठी पण मसाले वापरायचे आहेत। 1 चमचा मीठ टाकते। तर आता चिकनला जेवढं लागेल तेवढं आपण मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया। गरम मसाला 1 चमचा टाकते, धना पावडर 1 चमचा, कश्मीरी मिरची पावडर, आलं लसणाची पेस्ट आहे ते 1 चमचा, मोठा चमचा 1 टाकते। दही टाकणार आहे मी 3 चमचे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आपल्याला। तर हे चमच्याने व्यवस्थित सगळीकडे लागणार नाही पीसला व्यवस्थित, तर म्हणून हे हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये आता मी चिकन मसाला थोडासा टाकणार आहे, 1 ते 1.5 चमचा। तळलेला कांदा वरून टाकते आणि हे सगळं आपण मिक्स करून मुरत ठेवूया आपण 15 ते 20 मिनिटं। तोपर्यंत इकडे आपण भात शिजायला टाकूया। तर 1.5 किलो चिकनला मी 1.5 किलो हा बासमती तांदूळ घेतलेला आहे। इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये आधी मी मीठ टाकून घेणार आहे। मीठ त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जरा जास्तच टाकायचं, कारण आपल्याला भात तो निथळून काढायचा असतो ना, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच असावं। खडे मसाले टाकून घेते, जिरं थोडंसं, जिऱ्यामुळे भाताला खूप छान चव येते। तेजपत्ता, आणि थोडंसं तेल, अर्धा पळीपेक्षाही कमी तेल आहे। तेलामुळे भात आपला एकदम मोकळा सुटसुटीत होतो। तर पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता हा तांदूळ धुवून घेतलेला आहे तो मी पाण्यामध्ये टाकून घेते आणि आपण इकडे भात शिजायला ठेवलेला आहे। तोपर्यंत मी इकडे कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट तयार करून घेते। तर 4 कांदे आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत। भाताला पण मस्त उकळी आलेली आहे, भात शिजतोय। तर इकडे पेस्ट करून घेते, मिक्सरला लावून घेते। आधी कांद्याची पेस्ट करून घेतली, ती काढून घेतली एका भांड्यामध्ये। आता टोमॅटोची पेस्ट करून घेते। तर झालेली आहे पेस्ट तयार। भातही आपला शिजलेला आहे, तो एका चाळणीमध्ये काढून ठेवलेला आहे आणि त्याच पातेल्यामध्ये मी आता चिकन बनवून घेणार आहे। तर पातेलं तापलेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलं, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, तेजपत्ता टाकला, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा आपण चिकनला लावून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट। आता इथे 1 चमचा व्यवस्थित परतून घ्यायचं। नंतर कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आणि ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आणि परतून झाल्याच्या नंतर टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। याचा कच्चापणा कमी झाला पाहिजे, पाहू शकता मस्त एकदम भाजून झालेला आहे। आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ। तर आधी तर चिकनला लावलेलं आहे, तरी पण याच्यात थोडंसं हळद, धना पावडर, गरम मसाला 1 चमचा मी टाकून घेते, कश्मीरी मिरची पावडर, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी दही टाकते, 2.5 चमचे दही टाकलेलं आहे याच्यामध्ये। तेही सगळं आपण मिक्स करून घेऊया।
बिर्याणीसाठी मी हा खास सुहाना रेडी टू कुक चिकन मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे। तर तो थोडासा ओलसर असतो, तो मी एका भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यात पाणी टाकून तो थोडासा असं मिक्स करून घेतलेला आहे पाण्यामध्ये। तर हा मसाला आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे। ह्या मसाल्याने चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी कसली असू द्या खूप छान चव येते। तर हे सगळं मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये चिकन टाकूया आपण। चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे। तर चिकनमध्ये मी आधी मीठ टाकलेलं होतं, पण ग्रेव्हीच्या अंदाजाने, ग्रेव्ही आपण नंतर वाढवलेली आहे ना, त्या अंदाजाने मी थोडंसं मीठ टाकते आणि झाकण ठेवून मी वाफ काढून घेणार आहे, जेणेकरून चिकनचं स्वतःचं पाणी, अंगचं पाणी सुटेल। तर आता ते पाहू शकता पाणी सुटलेलं आहे आणि मी पातेलं खाली उतरून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी भात पसरवून घेते। भात आपला 80 ते 90% तरी शिजलेला पाहिजे, म्हणजे आपण नंतर ज्या वेळेला दम देतो ना बिर्याणीला, त्यावेळेला भात आपला एकदम परफेक्ट शिजला जातो। तर हा भात मी सगळीकडे पसरवून घेते व्यवस्थित। आता हे 2 कलर घेतलेले आहेत, फूड कलर सॉरी। तर हे मी भातावरती असं टाकून घेते। ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर आहे, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाकू शकता। मी असं पसरवून टाकलेलं आहे सगळीकडे, दिसायलाही छान दिसतंय। अशा पद्धतीने आपण फूड कलर टाकून घेतलेला आहे। आता वरून तळलेला कांदा टाकायचा आहे, सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे कांदा तळलेला। कोथिंबीर टाकायची आहे वरून। पुदिन्याची पानं घेतलेली आहेत मी, ती पसरवून सगळीकडे टाकायची आणि झाकण ठेवून आपण आता बिर्याणीला दम देऊया। अगदी मंद आचेवरती आपण पातेलं ठेवणार आहे 20 मिनिटं तरी। 20 मिनिटं झालेली आहेत, पाहू शकता बिर्याणी आपली तयार झालेली आहे। कलरही मस्त आलेला आहे, सुगंध पण खूप छान सुटलेला आहे बिर्याणीचा। अगदी सुटसुटीत झालेली आहे, पाहू शकता। मस्त बिर्याणी झालेली आहे। तर मंडळी, ताट तयार करते, या गरमागरम बिर्याणी खायला। चिकन रस्सा आहे, चिकन फ्राय केलेला आहे, बिर्याणी आहे, कोशिंबीर आहे। तर या मंडळी जेवायला। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।